आघाडीच्या गोटातून एक मोठी बातमी आहे। विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभवाला सामोरं जावं लागलं आणि आता त्याचे परिणाम सुद्धा पुढील निवडणुकांमध्ये पाहायला मिळणार आहेत। आघाडीच्या 48 उमेदवारांचा विजय झाला असला तरी आता राज्यसभा आणि विधान परिषदेवरती त्यांच्या उमेदवारांचा निवडून जाण्याचा मार्ग अवघड झालाय। 2026 मध्ये राज्यसभा आणि विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागा पाहता दोन्ही ठिकाणी त्यांचा केवळ एक उमेदवारच निवडून येऊ शकतो। त्यामुळे या दोन्ही सभागृहातील मवियाचं संख्याबळ कमी होणार आहे। एकंदरीतच आपण पाहतोय राज्यसभा आणि विधान परिषदेवरती सुद्धा विधानसभा निवडणुकीत जो निकाल लागला त्याचा परिणाम जाणवणार आहे। मवियासाठी या दोन्ही सभागृहांमध्ये आपले आमदार पाठवणं आता कठीण झालेलं आहे। राज्यसभेत महाराष्ट्राच्या 19 जागा आहेत। एप्रिल 2026 मध्ये राज्यसभेचे 7 सदस्य निवृत्त होणार आहेत। मवियाचे 4, महायुतीचे 3 खासदार एप्रिल 2026 मध्ये निवृत्त होत आहेत। एक उमेदवार निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या 42 मतांची आवश्यकता असते। विधानसभेत मवियाच्या खराब कामगिरीमुळे एकच जागा आता जिंकता येईल। महायुतीला वाढत्या संख्याबळामुळेच राज्यसभेत 6 जागांवरती विजय मिळवता येणार आहे। संजय राऊतांचा कार्यकाळ हा 2028 मध्ये संपतोय। त्यांचं पुन्हा निवडून येणं हे आता अशक्य दिसतंय। तर ही राज्यसभेची स्थिती आपण पाहिली। आता विधान परिषदेत नेमकं काय सुरू आहे ते पाहूया। आता विधान परिषदेच्या 9 सदस्यांची 13 मे 2026 ला मुदत संपणार आहे आणि प्रत्येक उमेदवाराला 33 मतांचा कोटा गरजेचा असतो। मवियाचं संख्याबळ पाहिल्यास एकच उमेदवार जिंकून येऊ शकतो अशीच आता परिस्थिती आहे। मवियाच्या खराब कामगिरीमुळे महायुतीच्या 8 उमेदवारांच्या विजयाचा मार्ग आता सोपा होईल।